नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी कोणते नियम लागू होतात किंवा अतिरिक्त लोडसाठी अर्ज करताना कोणत्या प्रक्रियेचे पालन करावे लागते? आज आपण अशाच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. वीज नियमन 2021 म्हणजेच इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन 2021. या नियमनांतर्गत वीज पुरवठ्यासाठी अर्ज, अतिरिक्त लोड, सेवांचे स्थलांतर, सेवांचा विस्तार आणि पुरवठा पुनर्संचयित करणे या सर्व प्रक्रियांबद्दल माहिती मिळणार आहे. हा नियम ग्राहकांसाठी पारदर्शकता, सोप्या प्रक्रिया आणि जलद सेवा देण्यासाठी बनवण्यात आला आहे. इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन 2021 म्हणजेच वीज नियम 2021 हे सर्व खाजगी तसेच सरकारी वीज वितरण कंपन्यांसाठी लागू आहे. म्हणजेच हे नियमन अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर, टोरंट यासारख्या खाजगी कंपन्या तसेच MECDCL, बेस्ट म्हणजेच BEST यासारख्या सरकारी कंपन्यांनाही हे नियमन लागू होतात. तर चला या नियमनाचे मुख्य मुद्दे आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया. पहिले आपण जाणून घेऊया की इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन 2021 याबद्दल माहिती मिळवणे हे इतके महत्त्वाचे का आहे. इलेक्ट्रिसिटी इज अ कमोडिटी. वीज ही फक्त सेवा नसून ती एक विक्रीयोग्य वस्तू आहे. उत्पादन, वितरण आणि वापर यासाठी खर्च होतो आणि त्याला बाजार मूल्यही आहे. त्यामुळे वीज ही इंधनासारखीच एक वस्तू आहे ज्याचा आपण रोजच्या जीवनामध्ये वापर करतो. प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे. वीज वापरणारा प्रत्येक नागरिक, मग तो घरगुती ग्राहक असू दे किंवा व्यापारी, उद्योगधंदा किंवा संस्था, सर्वजण वीज ग्राहक या श्रेणीमध्ये येतात. त्यामुळे वीज संबंधी असलेले नियम आणि हक्क प्रत्येक व्यक्तीला लागू होतात आणि हे माहिती असणे प्रत्येकाला खूप उपयोगी पडते. वीज ही दैनंदिन जीवनामधील एक अत्यावश्यक सेवा आहे. आरोग्य, शिक्षण, वाहतूक, शेती, उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये विजेचा महत्त्वपूर्ण वापर होतो. म्हणूनच सरकारने ती अत्यावश्यक सेवा म्हणजेच एसेन्शियल सर्व्हिस म्हणून घोषित केली आहे. वीज क्षेत्र हा एक नियंत्रित व्यवसाय आहे, म्हणजेच रेग्युलेटेड बिझनेस. वीज उत्पादन, वितरण आणि दर निश्चित करणे हे सरकार आणि नियामक संस्था जसे की महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग म्हणजेच MERC, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन यांच्या नियंत्रणाखाली असते. यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि दर्जेदार सेवा मिळावी याची खात्री केली जाते. ग्राहकांचे हक्क. प्रत्येक वीज ग्राहकाला खालीलप्रमाणे हक्क आहेत. ते म्हणजे दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा मिळणे, चुकीच्या वीज बिलाविरोधात तक्रार दाखल करण्याचा अधिकार, वीज कनेक्शन मिळवण्यास ठराविक कालमर्यादा, वीज खंडित केल्यास त्याचे कारण आणि नोटिसा, नुकसान भरपाई मागण्याचा हक्क हे सर्व ग्राहकांचे हक्क आहेत. वीज कायदे आणि नियम. वीज वापर, वितरण, सुरक्षा, बिलिंग, तक्रारी यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारांनी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. उदाहरणार्थ, भारतीय विद्युत अधिनियम 2003 म्हणजेच इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 आणि महाराष्ट्र वीज पुरवठा संहिता 2021 म्हणजेच MERC सप्लाय कोड रेग्युलेशन्स 2021 हे नियम ग्राहक व वीज कंपनी यांच्यासाठी पारदर्शकता आणि न्याय्यतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
या नियमानुसार विद्युत वितरण कंपन्यांनी 6 महिन्यांच्या आत खालील गोष्टींसाठी ऑनलाईन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. क्रमांक 1. शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये नवीन वीज जोडणीसाठी अर्ज सादर करण्याची सुविधा. ग्राहकांना वीज जोडणीसाठी कार्यालयात जाऊ नये, अर्ज सादर करण्याची आवश्यकता भासू नये यासाठी ऑनलाईन पोर्टलवरून घरबसल्या अर्ज सादर करण्यात यावा. ही प्रक्रिया सर्वसामान्य ग्राहकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळ वाचवणारी ठरेल. क्रमांक 2. अर्ज शुल्क, प्रक्रिया शुल्क, अनामत रक्कम म्हणजेच सिक्युरिटी डिपॉझिट इत्यादींचे ऑनलाईन पेमेंट करण्याची सोय. वीज जोडणी प्रक्रियेशी संबंधित सर्व प्रकारचे शुल्क जसे अर्ज शुल्क, प्रक्रिया शुल्क, वीज मीटरसाठीचे अनामत पैसे म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट इत्यादी हे डिजिटल पेमेंट गेटवे किंवा UPI, नेट बँकिंग इत्यादीद्वारे भरण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणे वीज वितरण कंपन्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार हे सुरक्षित आणि सोपे होतात. आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करण्याची सुविधा. ग्राहकांना पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, मालमत्ता मालकीचे दस्तऐवज इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अर्जासोबत जोडता यावीत यासाठी पोर्टलवर सोय करण्यात यावी. यामुळे ग्राहकांना वेळेची आणि कार्यालयीन फेऱ्यांची बचत होईल. ऑनलाईन पोर्टल मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये तसेच संबंधित वितरण परवानाधारक म्हणजेच डिस्ट्रीब्युशन लायसन्सी ज्याला इतर भाषांमध्ये सुविधा द्यावी असे वाटते अशा इतर भाषांमध्ये देखील उपलब्ध असावा. म्हणजेच ऑनलाईन पोर्टल मराठी आणि इंग्रजीमध्ये असणे बंधनकारक आहे. हे ग्राहकांना त्यांच्या मातृभाषेत सेवा मिळवण्यास सुलभ ठरेल आणि सर्वसामान्य व्यक्तींना डिजिटल सेवा वापरण्यास प्रवृत्त करेल. वितरण परवानाधारकाने म्हणजेच डिस्ट्रीब्युशन लायसन्सीने म्हणजेच वीज वितरण कंपन्यांनी खालील माहिती त्यांच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर आणि कार्यालयीन सूचना फलकावर स्पष्टपणे दर्शवावी. नवीन वीज कनेक्शन घेणे, विद्यमान लोड वाढवणे किंवा लोड कमी करणे, नाव बदल, ग्राहक श्रेणी बदल म्हणजेच कमर्शियल, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल या ग्राहक श्रेणीमधला बदल यासारख्या सर्व प्रक्रिया कशा प्रकारे आणि कोणकोणत्या टप्प्यात पार पाडल्या जातात याची तपशीलवार माहिती त्यांनी तिथे दर्शवावी. भरलेले अर्ज सादर करता येतील अशा कार्यालयांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक तेथे नमूद करण्यात यावे. यामुळे नागरिकांना कोणत्या कार्यालयात संपर्क साधायचा आहे हे ठरवणे सोपे जाईल. ऑनलाईन अर्ज करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी नेमके कोणते पोर्टल वापरायचे आहे याचा स्पष्ट URL म्हणजेच संकेतस्थळ ज्याला आपण वेबसाईट म्हणतो याचा ॲड्रेस स्पष्टपणे नमूद करण्यात यावा. आवश्यक कागदपत्रांची यादी आणि लागू असलेल्या शुल्कांची माहिती. ग्राहकांनी अर्ज करताना कोणती कागदपत्रे द्यावी लागतात, उदाहरणार्थ आधार कार्ड, मालमत्तेचा पुरावा इत्यादी याची संपूर्ण यादी देण्यात यावी. तसेच कोणत्या प्रक्रियेसाठी किती शुल्क लागू होईल याची तपशीलवार माहिती स्पष्टपणे नमूद केलेली असावी. कोणत्या प्रक्रियेसाठी किती शुल्क लागू होईल याचाच अर्थ ॲप्लिकेशन फी, प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी डिपॉझिट, सर्व्हिस लाईन कनेक्शन चार्जेस किंवा इतर काही शुल्क हे जे काही आपल्याला नवीन अर्ज करताना कंपनीला द्यावे लागणार आहे त्याची स्पष्टपणे माहिती त्या ठिकाणी नमूद केलेली असावी. याचाच निष्कर्ष असा की वितरण परवानाधारक म्हणजेच इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपन्यांची ही जबाबदारी आहे की ग्राहकांना सर्व आवश्यक माहिती सुलभ,
पारदर्शक आणि मातृभाषेत उपलब्ध करून दिली जावी. हे केल्यास ग्राहकांचा विश्वास वाढेल, प्रक्रिया सुलभ होईल आणि कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता राहील. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर संदर्भ क्रमांक देणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा ग्राहक वीज कनेक्शनसाठी किंवा तत्सम सेवेसाठी ऑनलाईन अर्ज करतो, तेव्हा त्याला त्या अर्जाशी संबंधित एक विशिष्ट संदर्भ क्रमांक म्हणजेच आपण ज्याला युनिक रेफरन्स नंबर म्हणतो, तो त्वरित मिळायला हवा. हा क्रमांक संकेतस्थळ, ईमेल, SMS किंवा मोबाईल ॲप अशा कोणत्याही डिजिटल माध्यमातून ग्राहकाला पाठवला जावा. यामुळे ग्राहकाला अर्ज प्राप्त झाल्याची खात्री मिळते आणि तो पुढील संवादासाठी तो क्रमांक वापरू शकतो. ग्राहकाला मिळालेला संदर्भ क्रमांक वापरून अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेता यायला हवा. ही सुविधा ऑनलाईन म्हणजेच वेबसाईट, ॲप तसेच ऑफलाईन म्हणजेच कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन अशा दोन्ही मार्गाने उपलब्ध असावी. उदाहरणार्थ, अर्ज स्वीकारला गेला आहे का, तो कोणत्या प्रक्रियेत आहे, जसे की तपासणी, मान्यता, कनेक्शन इत्यादी. तसेच आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण आहेत का. यामुळे ग्राहकाला वेळोवेळी माहिती मिळेल आणि प्रक्रियेबद्दल पारदर्शकता राहील. महाराष्ट्रामध्ये खूप सारा भाग हा ग्रामीण भाग येतो. मग अशा लोकांना ऑनलाईन पद्धतीद्वारे अर्ज करता येत नाही. मग अशा लोकांनी काय करावे? त्यांनी काही इलेक्ट्रिक कनेक्शन घेऊ नये का? किंवा त्यांनी या सेवांपासून वंचित राहावे का? तर नाही. जर तुम्हाला ऑनलाईन सुविधेद्वारे अर्ज करता येत नसेल, तर त्यांनी हार्ड कॉपीद्वारे अर्ज द्यावा. हार्ड कॉपीद्वारे अर्ज दिला तर डिस्ट्रीब्युशन लायसन्सी म्हणजेच इलेक्ट्रिसिटी कंपन्यांची ती जबाबदारी आहे की त्यांनी हार्ड कॉपीमधून तो फॉर्म ऑनलाईनमध्ये 24 तासाच्या आतमध्ये डिजिटल स्वरूपात नोंदवावा आणि त्याबरोबर जनरेट झालेला युनिक संदर्भ क्रमांक एका पावतीद्वारे ग्राहकाला देण्यात यावा. ही पावती ईमेल, SMS किंवा छापील स्वरूपातही असू शकते. यामुळे ग्राहकाचा अर्ज हरवण्याचा किंवा प्रक्रिया विलंब होण्याचा धोका टळतो. याचाच अर्थ, जर महाराष्ट्रामध्ये कोणी ऑनलाईन अर्ज करू शकत नसेल, तर त्याने हार्ड कॉपीद्वारे ऑफलाईन अर्ज केला तरी चालतो आणि ही डिस्ट्रीब्युशन कंपन्यांची जबाबदारी आहे की त्याने 24 तासाच्या आतमध्ये तो हार्ड कॉपीद्वारे प्राप्त झालेला अर्ज ऑनलाईन रजिस्टर करावा आणि त्या बाबतीत एक युनिक रेफरन्स नंबर त्या ग्राहकाला देण्यात यावा. अशा प्रकारे या भागामध्ये आपल्याला कळाले की विद्युत नियमन 2021 कोणाकोणाला लागू होते. या अंतर्गत कोणत्या सुविधा ऑनलाईन करणे बंधनकारक आहे आणि वेबसाईट कोणत्या भाषेत असणे अनिवार्य आहे याची माहिती यात सांगितली आहे. तसेच असे सूचित केले आहे की जर हार्ड कॉपीने कोणी अर्ज केला तर ती इलेक्ट्रिसिटी बोर्डाची जबाबदारी आहे की 24 तासाच्या आत त्याचे ऑनलाईनमध्ये रूपांतरण करावे. आता पुढील भागामध्ये आपण नुकसान भरपाईबद्दल थोडी माहिती तसेच नवीन कनेक्शनसाठी कोणकोणते कागदपत्र पुरवणे नियमानुसार बंधनकारक आहे आणि अर्ज मान्य करण्याची कालमर्यादा याबद्दल माहिती जाणून घेऊ. मित्रांनो, आपण सर्वजण इलेक्ट्रिसिटीचे ग्राहक आहोत. त्यामुळे त्याबद्दल आपले ग्राहक हक्क आणि नियम जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही. तुम्हाला जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी शेअर करा. म्हणजे लोक या नियमनाबद्दल अधिक जागरूक होतील.